नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी आहे। जर तुमच्याकडे LPG गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही ई-KYC करणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते, तुम्हाला सिलेंडर मिळणे बंद होऊ शकते। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घ्या। ही ई-KYC कशी करायची याची A to Z प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मी व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये HP पे हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर HP पे हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमर आहात का असे विचारेल, यस वरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचं आहे, गॅसची जो लिंक आहे तो, आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे। त्यानंतर आपली काही बेसिक माहिती भरून सबमिट करायचं आहे। त्यानंतर आपले सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होईल। त्यानंतर होम पेज वरती यायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। ॲपला काही परमिशन अलाउ करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे ॲपचे होम पेज ओपन होईल। इथे आपल्याला कोपऱ्यामध्ये प्रोफाइल दिसेल, त्यावरती सर्वप्रथम क्लिक करायचं आहे। KYC इन्फो रिक्वेस्ट या ऑप्शन वरती क्लिक करून आपले ई-KYC चे स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। आपली ई-KYC झालेली आहे का नाही, जर झालेली नसेल तर परत होम पेज वरती यायचं आहे। इथे आपल्याला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील, त्यापैकी HP गॅस ई-KYC या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कन्सेंटला ऍक्सेप्ट करून कॅप्चर फेस वरती क्लिक करायचं। त्यानंतर आधार फेस हे सिलेक्ट करून आपले फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक मेसेज पाहायला मिळेल, ई-KYC डन सक्सेसफुली। तर अशा प्रकारे घर बसल्या अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या गॅसची ई-KYC करून तुम्ही घेऊ शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद।